नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. रिअल इस्टेट पेढी ह्या मराठी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की बांधकाम क्षेत्रामध्ये जसं आपण फ्लॅट विकत घेताना काय बघितलं पाहिजे, त्याच्यानंतर जागा विकत घेताना काय बघितलं पाहिजे, आर्किटेक्टचं महत्त्व काय आहे, तसंच ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये RCCचं एक फार महत्त्व आहे. म्हणजे रिइन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट, RCCचा लाँग फॉर्म आहे तो आहे. आता हे RCC म्हणजे काय, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा स्टील वगैरे वापरलं जायचं नाही बांधकामामध्ये, त्यावेळेस मोठ्या मोठ्या जाड जाड भिंती असायच्या. आणखीन एकावर एक बांधून मोठी मोठी दगड वगैरे आणून मोठे घरं बांधली जायची. आणि ह्या जाड भिंतींवर मजले चढवलेले असायचे, कारण खालच्या भिंती जाड असल्याशिवाय वरती, म्हणजे खालचा पाया पक्का असल्याशिवाय वरती तुम्हाला जास्त बांधकाम करता येत नसायचं, कारण ते सगळं लोड त्याच्यावर डिस्ट्रीब्यूट केलेलं असायचं. हे आणि त्यावेळेस सिमेंट वगैरे असा काही प्रकार नव्हता. सगळं माती, चुना, गूळ अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये ते बांधकामं सगळी ती असायची. पण त्याच्यामध्ये जागाही भरपूर जायची, आणखीन पैसेही जास्ती लागायचे. आज टेक्नॉलॉजी जशी वाढलेली आहे, त्या टेक्नॉलॉजी वाढल्या कारणामुळे टेक्नॉलॉजी वाढली आहे, पॉप्युलेशन वाढलेलं आहे, आणि हे सगळं वाढलं असल्या कारणामुळे जागेची हे कमी झालेली आहे. आणि मग आता नवीन नवीन हे आलेलं नवीन नवीन काय म्हणतात त्याला, टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. त्याच्यामध्ये हे RCC आलेले आहे, आणि RCC डिझायनिंग एक हा फार महत्त्वाचा भाग आहे. RCC म्हणजे काय आहे, रिइन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट, जे मी तुम्हाला म्हटलं. तेव्हा तुम्ही एखादी बिल्डिंग बांधताना आता फक्त नुसती दगडविटाची बिल्डिंग बांधत नाही, किंवा चुना वगैरे आपण वापरतच नाही. आजच्या ह्याच्यामध्ये आपण सिमेंट वापरतो, जे चुन्यापासून आणखीन काही गोष्टींपासून बनवलेलं असतं, आणि त्याच्यामध्ये काही केमिकल मिसळल्यामध्ये घट्टपणा, ताकद त्याची जास्ती असते. आणि त्याच्यामध्ये ते वरती, म्हणजे कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेंथ होऊन वरती आपल्याला जे काही बांधकाम, हल्ली 100-200 मजलीसुद्धा बिल्डिंग बांधल्या जातात. 100 मजली तर बांधल्या जातात. तर त्याच्यामुळे तो खालचा पाया, म्हणजे त्यांना तेवढी मोठी जागा मिळत नाही. पण तेवढी मोठी जागा जरी मिळत नसली तरी त्या छोट्या जागेमध्ये ते मॅक्झिमम स्ट्रक्चर कसं स्ट्रॉंग करता येतं, त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला ते लोखंडाच्या सळ्या त्या घरामध्ये वापरल्या जातात. म्हणजे त्या स्लॅबमध्ये, त्याच्यानंतर तुमच्या पिलर्समध्ये, त्या कॉलम्समध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये त्या लोखंडाच्या सळ्या वापरल्या जातात. मग त्याचा पाया कसा आहे, म्हणजे पाया कसा आहे, मग त्याच्यामध्ये परत दुसरी एक टेक्नॉलॉजीमध्ये त्याच्यामधलं, म्हणजे दुसरा एक भाग त्याच्यामधला आहे की खाली जी जमीन आहे ती कशी आहे, ती काळी माती आहे का, दगड आहे का, मुरूम आहे का, काय आहे, आणि तुम्हाला वरती किती जायचं आहे, त्याप्रमाणे तुमचं ते स्ट्रेंथ बनवलेलं असतं. ते स्ट्रेंथ बनवून तुम्ही त्याच्यावर बांधकाम वाढवत असतात, आणि वरती जात असतात तुम्ही. हे सगळं आपण वरती जात असताना आपल्याला त्याचा किती फायदा होऊ शकतो, म्हणजे म्हणजे खालचा पाया कसा आहे, त्याच्यावरती सिमेंटची स्ट्रेंथ किती असली पाहिजे, आणि त्याच्याप्रमाणे स्टील किती वापरलेलं पाहिजे, आणि आर्किटेक्टचं जे डिझाईन आहे, त्या डिझाईनला साधेचं असं. आता पूर्वी काय असायचं की ते कॉलम जे मधले बांधायचे असायचे, किंवा पिलर जे असायचे, ते असे ते बाहेर यायचे. हल्ली ते थोडेसे वाढवून ते भिंतीमध्येच ते काय म्हणतात त्याला, पॅचअप केले जातात. त्यामुळे भिंत अशी अखंड दिसते, असं ऑफशूट तिथून बाहेर येत नाही. आता तर इवन भिंतीसुद्धा स्टील स्ट्रक्चरमध्ये केल्या जातात, आणि त्यामध्ये कॉन्क्रीट RCC घालून, म्हणजे अनेक हे आहे, म्हणजे रेडीमेडसुद्धा यायला लागलेलं आहे. मग ते रेडीमेड जे येतं, किंवा ते जे डिझायनिंग आहे, त्या डिझायनिंगचा जो एक्सपर्ट आहे त्याला RCC डिझायनर म्हणतात, त्याला स्ट्रक्चरल डिझायनर म्हणतात. म्हणजे मग हे स्टील आहे, याला ह्या प्रकारचं कॉन्क्रीट आहे. कॉन्क्रीटचे सुद्धा वेगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये M20, M35, M30, म्हणजे जसं हे असेल तर, इंडस्ट्री असेल तर त्याला खूपच, कारण इंडस्ट्रीमध्ये हादरे पण खूप बसतात. ते हादरे खूप बसतात, कारण किंवा वरती 2-2, 3-3 टनचे किंवा त्याच्यापेक्षा जास्ती टनचे क्रेन्स असतात. ते क्रेन्स उचलून, सामान उचलून नेणारे जे काही हे असतात, त्याच्यासाठी जे डिझाईन आहे ते परफेक्ट पाहिजे. मग ते किती स्ट्रॉंग पाहिजे, हे सगळं त्याच्यासाठी त्याला RCC डिझायनर म्हणतात. म्हणून जसं आर्किटेक्टनी एकदा डिझाईन केल्यावर ते RCCकडे जाऊन ते फायनल होतं ते डिझाईन,
की त्याला किती स्ट्रॉंग आपल्याला करता येतं, काय काय करता येतं. हा सगळा खूप मोठा विषय आहे, खूपच मोठा विषय आहे, कळलं का? त्यामुळे ह्या विषयाचा अभ्यास करून जे काम करतो त्याला RCC डिझायनर म्हणतात. आणि तुम्हाला कुठलाही म्हणजे साधा बंगल्या बांधायचा असेल का मोठी इमारत बांधायची असेल तर त्याला RCC डिझायनर हा लागतोच लागतो. त्यामुळे RCC डिझायनर हा बांधकाम ह्याच्यातला खूप मोठा हे. आणि त्या RCC डिझाईन समजा लो क्वालिटीचं असेल तर अहमदाबादमध्ये भूकंप झाले तर अहमदाबादमध्ये जे भूकंप झाले त्याच्यामध्ये ज्या बिल्डिंग पडल्या कारण त्यांचं RCC कमकुवत होतं, डिझाईन कमकुवत होतं. आणि ज्या पडल्या नाहीत त्यांचं RCC डिझाईन खूप स्ट्रॉंग होतं. त्यामुळे RCC हा खूप मोठा घटक आहे या सगळ्या ह्याच्यातला, बांधकाम ह्याच्यामधला. तर आर्किटेक्टनंतर RCC हा एक मोठा घटक आहे. आजचा म्हणजे हे तुम्ही सगळं करत असताना हा सगळा विचार करूनच तुम्ही तुमचं बांधकाम क्षेत्रामध्ये तुम्हाला उतरायचं असेल किंवा तुमचं स्वतःचं घर बांधायचं असेल तर याचा अभ्यास करून तुम्हाला पुढे जायला पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.